प्रसंग व्यक्त करावा. सन्माननीय गायकर साहेब. व्यंकटेश ॲग्रोमॉल या दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनाप्रशी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालात. मी पहिल्यांदा आज महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या मातृशक्तीला शुभकामना देतो. त्याचबरोबर आज मंचावरती इतकी जालिंदर साहेब आहेत, भाटे साहेब आहेत, आमचे वाळून साहेब आहेत, अनेक मान्यवर या कृषी क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सुनील गीतेंनी आपल्या या कामाची सुरुवात करताना शून्यातनं सगळी सुरुवात केली आणि केवळ शून्यातनं केली नाही तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी भरारी घेतली. ती केवळ शेतकऱ्यांचं जे सानिध्य त्यांना लाभलं, शेतकऱ्यांचं सहकार्य त्यांना लाभलं. सहकाराशिवाय अनेक वेळेला अनेक गोष्टी अधुऱ्या असतात. तर आपण पाहिलं की अशा प्रकारे दुसऱ्या शाखेचं उद्घाटन करणं, दुसरी शाखा काढणं हे फार मोठं धाडसाचं काम आहे, हिमतीचं काम आहे. आणि जो या भूमीचा पुत्र आहे, आज आपण पाहतो शेती व्यवसायाबद्दल अनेक शेतकरी सुद्धा स्वतः उदासीन आहेत. त्याची अनेक कारणं आहेत, पण अनेक शेतकऱ्यांना जे उदासीन आहे, जे डिप्रेसमध्ये गेलेले आहेत, अशा अनेक शेतकऱ्यांना सुनील गीतेंनी त्यांना शक्ती दिली, ताकद दिली, सल्ला दिला. म्हणजे प्रसंगी त्यांच्या शेतावरती जाऊन तू इथे काय पेरलं पाहिजे अशा प्रकारचं मार्गदर्शन सुनील गीतेंनी स्वतःहून अनेक ठिकाणी ते करत असतात. आणि आपल्या ठिकाणी सुद्धा जी त्यांची शेती आहेत, आत्ता ब्राह्मणवाड्याच्या पुढे बेलापूर आहे, तिथे त्यांची शेती आहे. तर त्यांनी ते पिकवलेलं ज्या पद्धतीने मेहनतीने रात्रंदिवस त्या शेतामध्ये राबून तर त्यांनी दिलेलं जी फळं आहेत तर ती इतक्या उत्कृष्ट दर्जाची फळं आहेत. तर मलाही आश्चर्य वाटलं की हा माणूस करतो केव्हा. कारण अनेक वेळेला अनेक संकल्प घेऊन हा माणूस प्रवास करत असतो आणि पूर्ण कुटुंब, या गीते कुटुंब हे पूर्ण सुनीलच्या मागे उभं आहे. शेवटी असं आहे की कुटुंब जर मागे उभं नसेल तर तुम्ही कुठलीही प्रगती करू शकत नाही, ही वास्तविकता आहे. आज आपण वर्तमान युगामध्ये पाहतो की केवळ लाईट आली, बंगला आला, गाडी आली, सगळ्या सुखसुविधा आपल्याला प्राप्त झाल्या, तरीसुद्धा आज आपण सुखी नाही आहोत. त्याचं कारण असं आहे की अनेक वेळेला शेतकऱ्यांकरता जी चिंता व्हायची असते, शेतकऱ्यांकरता जी मदत द्यायची असते, शेतकरी या महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा कणा आहे. तो शेतकरी समर्थपणे ज्या वेळेला उभा राहील त्यावेळेला आपल्याला हवा असलेला परिणाम जो आहे हे आपल्याला प्राप्त होईल, ही वास्तविकता आहे. म्हणून अनेक वेळेला मी काही वेळेला विचार करतो की या शेतकऱ्याने काय काय दिलं. तर या शेतकऱ्याने एक इंजिनियर दिला, या शेतकऱ्याने एक डॉक्टर दिला, या शेतकऱ्याने अनेक क्षेत्रामध्ये आपली लेकरं त्या ठिकाणी पाठवली. हा शेतकरी कसं करू शकतो? त्याचं कारण असं की त्याचं हृदय जे आहे इतकं विशाल आहे आणि हा कधीही संकुचित वृत्तीचा नसल्यामुळे अनेक ठिकाणी, आत्ता परवा मी एक 8-10 दिवसापूर्वी ज्यावेळेला मी कोल्हापूरला गेलो तर मला आश्चर्य वाटलं की या शेतकऱ्याने दिलेलं लेकरू जवान हा काश्मीरच्या बॉर्डरवरती तो हल्ल्यामध्ये शहीद झाला. म्हणून मी त्याला मुद्दामून भेटायला गेलो, त्याच्या कुटुंबाला भेटायला गेलो. शेतकरी कुटुंब आहे. ज्या वेळेला
मी त्यांना म्हटलं की तुमचं लेकरू गेलेलं आहे, मी अस्वस्थ आहे. कारण बॉर्डरवरती लेकरू जाणं, आपला पोटाचा गोळा गमावणं ही छोटी गोष्ट नाही आहे. पण मी पहिल्यांदा त्या शेतकऱ्याचं हृदय पाहिलं, त्याचे विचार पाहिले. तर त्याने सांगताना असं सांगितलं की मी जशी शेती करतो, वेगवेगळे जशी जबाबदारी माझ्या ह्या बाबतीत आहे, तशीच या देशाला माझ्याकडून एखादं लेकरू गेलं पाहिजे. ते बॉर्डरवरती जसं शेताची सुरक्षा करतो तसं देशाची सुरक्षा करण्याकरता माझ्या घरातलं लेकरू आज त्या ठिकाणी गेलं आणि ते शहीद झालं. याचं मला दुःख नाही आहे. तर मला दुःख हे आहे की माझं दुसरं जे लेकरू आहे हे आजही त्या याच्यामध्ये वयाने मोठं आहे आणि एज बार झाल्यामुळे मला त्याला तिथे पाठवता येत नाही. केवढा मोठा विचार आहे. आज 25,000 पदं मिलिटरीमध्ये आपण पाहिली असेल आज रिक्त आहेत. आज अनेकांना डॉक्टर व्हायचं आहे, सरकारी नोकरी पाहिजे आहे. पण या देशाकरता, या देशाच्या प्रगतीकरता आपण काही करतो का याचाही विचार केला पाहिजे. म्हणून शेतकरी महान काय, तो एवढं सगळं गमवल्यानंतर सुद्धा तो असं म्हणतो की एखादं लेकरू जर त्या योग्य असतं तर तेही मी बॉर्डरला पाठवलं असतं. मला सांगा, अशा प्रकारची लेकरं आपण या भूमीकरता समर्पित करणारं जे व्यक्तित्व आहे. म्हणून म्हटलं, एक शेतकरी केवळ शेतकरी नसतो, तो त्या शेतातल्या उत्पादनाबरोबर तो देशाला वेगवेगळ्या प्रकारचे दर्जेदार अशी पुत्र देतो. म्हणून आजही हिंदुस्थानमध्ये नव्हे तर जगामध्ये भारतीय फौज इतकी सज्ज आहे, इतकी सशस्त्र आहे. त्याचं कारण असं आहे की आमच्या शेतकऱ्याने त्याला घडवलेलं आहे. शेतकऱ्याचे संस्कार आहेत. म्हणून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करताना मी मुद्दा म्हणेल, कारण आज प्रत्येक माणूस अशांत आहे, कोणी शांत नाही आहे. आपण पाहिलं असेल, सुखी कोण आहे तर केवळ आणि केवळ शेतकरी सुखी आहे. एका डॉक्टरला तुम्ही विचारा, तुम्ही सुखी आहात का, तो डॉक्टर म्हणतो माझ्या बाजूला 2 दुकानं आहे, मी चिंताग्रस्त आहे. एका इंजिनियरला विचारा, तू आज सुखी आहे का, तर त्याचं म्हणणं असं आहे की इतकं मोठं पैसे माझे त्या गव्हर्नमेंटच्या याच्यात अडकले आहे, मी दुःखी आहे. अशा प्रकारचे अनेक व्यवसायामध्ये जे दुःखी माणसं आहेत, तर या सगळ्या दुःखी माणसांपेक्षा जो दुपारी 2 भाकरी खाऊन शांतपणे शेतामध्ये झोपतो, हा शेतकरी जो आहे ना. म्हणून मी म्हटलं की या शेतकऱ्याची काळजी सरकारने वेगवेगळ्या योजना आणल्यात, तर त्या योजना, सरकारच्या योजना जोपर्यंत सामान्य शेतकऱ्याकडे जात नाही, ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळे अन्य अन्य क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करील की अशा प्रकारचं, शेवटी असं आहे की हा देश जर विकासाकडे जर न्यायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एक संकल्प करावा लागतो, विचार करावा लागतो. जसं संकल्पाला विकल्प नसतो. म्हणून ज्या वेळेला सुनीलनी संकल्प केला दुसऱ्या शाखेचा, त्यावेळेला मला आश्चर्य वाटलं की इतकी सगळी कामं करतो. गणेश मंदिराच्या उभारणीमध्ये रात्रंदिवस त्याच्या डोक्यामध्ये तो गणेश मंदिर आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, एका वेळेला 10 कामं करायची आपल्याला सवय नाही आहे. पण सुनील सारखा माणूस ही 10 कामं घेऊन सातत्याने धडपडत असतो, सातत्याने धावत असतो. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करील की हे केवळ सुनीलचा विकास नाही तर शेतकऱ्यांचा विकास आहे. हा मॉल जो उभा केलेला आहे, म्हणजे अनेक वेळेला मी विचारतो की अनेकांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे आर्थिक पैसे गुंतलेले आहे, त्याची चिंता नसते त्यांना. त्यांचं म्हणणं असं आहे की माझा विश्वास आहे त्या शेतकऱ्यांच्यावरती, तो आज नाही उद्या येऊन मला देणार आहे. हा जो विश्वास आहे हा खऱ्या अर्थाने ही त्यांच्या जीवनाची पुंजी आहे, हा त्यांचा जीवनाचा ठेवा आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी यावेळेला त्यांना शुभेच्छा देताना परमेश्वराकडे प्रार्थना करेल की ज्या जिद्दीने, ज्या हिमतीने, कर्मण्या वाधिके रस्ते मा फलेषु कदाचनम, कर्माच्या आधारावरती ज्यांनी संपूर्ण आपला हा व्यवसाय उभा केला आहे, त्या पूर्ण गीते कुटुंबाला मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि केवळ आपल्या सगळे या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण सगळे इथे उपस्थित झालेला आहात, हे सुनीलवरचं प्रेम आपण अखंडपणे असंच राहू द्या, असे मी आपल्याला प्रार्थना करतो.